इयत्ता 7वी मंथन इंग्रजी या विषयाचा आपण पहिला जो आहे टॉपिक तो शिकणार आहोत. टोटल आपल्याला इंग्रजी या विषयावर 25 प्रश्न विचारले जातात व एका प्रश्नाला 2 गुण असे 50 मार्क वेटेज आहे इंग्रजीच्या पेपरचं मंथनसाठी. आपण 1 बाय 1 एक क्वेश्चन सोडून घेऊया. आता पहिला क्वेश्चन बघूया आपण. काय आहे टॉपिक व्होकॅब्युलरी, आपल्याला म्हणजे शब्दकोश बघायचा आहे. त्यामध्ये काय रायटिंग वर्ड्स युजिंग गिवन क्ल्यू. आता तुम्हाला काय क्ल्यू दिलेले आहे त्याच्यावरून तुम्हाला त्या क्वेश्चनचा आन्सर लिहायचं आहे. आता पहिला क्वेश्चन काय, सी द पिक्चर अँड फाइंड इट्स नेम. आता तुम्हाला काय करायचं आहे, चित्र बघायचं आहे आणि त्याचं नाव ओळखायचं. इथं पर्याय दिलेले आहे आपल्याला. तर पहिला पर्याय काय आहे, रिनोसर्स. दुसरा काय आहे, जिराफ. तिसरा इलिफंट. तिसरा आणि चौथा झेब्रा. रिनोसर्स म्हणजे काय, गेंडा. तर आपला पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. हा गेंडा आहे बरोबर. जिराफ नाहीये, इलिफंट म्हणजे हत्ती पण नाहीये आणि झेब्रा पण नाहीये. आता एक्सरसाइज साठी आपल्याला जे क्वेश्चन दिले ते आपण सोडून घेऊया. त्याच्यामध्ये पहिला क्वेश्चन काय बाळांनो, इन्स्ट्रक्शन फॉर क्वेश्चन 1 to 4 सी द पिक्चर अँड फाइंड इट्स नेम. तुम्हाला चित्र बघायचं आहे आणि त्याचं नाव ओळखायचंय. तर पहिला आपण बघूया. पिकॉक म्हणजे हा मोर दिसतो का बाळांनो, नाही. दुसरा काय आहे, घूस. घूस आहे का हे, नाही. इगल. इगल म्हणजे गरुड आहे का, हो. तर हे गरुड आहे बरोबर, गरुड हा पक्षी बरोबर. काईट म्हणजे काय, पतंग. पतंग आहे का, हा नाही. तर आपलं प्रश्न क्रमांक 1 चं उत्तर आहे 3. आता पुढचा 2 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो बघूया आपण. आता इथं तुम्हाला 4 ऑप्शन दिले, त्याच्यातून ह्या चित्राचं नाव तुम्हाला बघायचं आहे. तर बघूया आपण. हॉर्स म्हणजे काय, घोडा बरोबर. हा घोडा आहे का, नाही. झेब्रा म्हणजे हा बरोबर, हा झेब्रा आहे चट्ट्या पट्ट्याचा बरोबर. काळे आणि पांढरे पट्टे असणारा झेब्रा असतो. डॉंकी म्हणजे गाढव आहे का, हे नाही. डक म्हणजे बदक आहे का, नाही. म्हणजे आपला पर्याय क्रमांक 2 हा बरोबर आहे. आता पुढचा क्वेश्चन. आता परत सेम तिसरा क्वेश्चन मध्ये आपल्याला प्राण्याचं नाव ओळखायचं आहे काय ते. तर पहिला इलिफंट आहे का, म्हणजे हत्ती दिसतो का हा बाळांनो, नाही ना. दुसरा प्रश्न काय, कांगारू. कांगारू असतो का, कांगारू कसा असतो बाळांनो, असं त्याचं पोट आणि त्याच्यात त्याचं पिल्लू असतं. तर हा कांगारू पण नाहीये. हॉर्नबिल पण आहे का, नाहीये. मग हा काय आहे बाळांनो, जिराफ. जिराफ आहे की नाही, उंच प्राणी आहे बरोबर, हा जिराफ आहे. आता आपण क्वेश्चन 4 and 5 बघूया. आता क्वेश्चन 4 and 5 साठी काय म्हणले त्यांनी, चूज द वर्ड विच डज नॉट मॅच विथ गिवन ग्रुप ऑफ वर्ड फ्रॉम द गिवन ऑप्शन. म्हणजे तुम्हाला नाही काय ना, शब्दाचा संग्रह दिलेला आहे आणि त्याच्यातून चुकीचा शब्द ओळखायचा आहे. तर पहिला आपण प्रश्न क्रमांक 4 बघूया. त्याच्यात बफेलो म्हणजे काय म्हणले त्यांनी, बफेलो दिलाय, एक पेट ॲनिमल आहे बरोबर. पेट म्हणजे पाळीव प्राणी. तर पहिला बफेलो म्हणजे म्हैस, तुम्ही पाळता बरोबर. ऑक्स म्हणजे बैल, बैल पण तुम्ही पाळता. काऊ म्हणजे काय बाळांनो, गाय, गाय पण तुम्ही पाळता. तर लायन, लायन म्हणजे सिंह, तुम्ही पाळता का, नाही. तर चुकीचा शब्द कोणता आहे बाळांनो, लायन. तर पर्याय प्रश्न क्रमांक 4 चं उत्तर आहे 1. आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 5. रेप्टाइल्स म्हणजे काय बाळांनो. आता इथं तुम्हाला रेप्टाइल्स प्राण्यांचे नाव दिलेले. रेप्टाइल्स म्हणजे सरपटणारे प्राणी. त्यामध्ये काय काय येतं, कोब्रा. कोब्रा म्हणजे तुम्हाला नाग माहिती आहे ना, तो सरपटतो बरोबर. रेप्टाइल्स मध्ये तो पण आला. अर्थवर्म, गांडूळ माहिती आहे तुम्हाला, गांडूळ पण सरपटतच चालतं. पुढचा स्नेक, साप पण माहिती आहे ना, तो सरपटत चालतो. इगल, इगल म्हणजे काय बाळांनो, हा पक्षी आहे, हा सरपटणारा प्राणी नाहीये. तर पर्याय क्रमांक 3 हा त्याचं बरोबर उत्तर आहे. अशा प्रकारे आपला व्होकॅब्युलरी युनिट 1 आपला सोडून झालेला आहे. आपण आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये युनिट 2 बघूया 1.2.